शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि मिरचीच्या प्लॉटमध्ये साधारण आता आपला मे महिना चालू झालेला आहे आणि ही मिरची साधारण लागवड करून साधारण 25 ते 30 दिवस हिला झालेली असून आता या मिरची पिकामध्ये प्रमुख किडी जे येतात त्याच्यात सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो जी आपली थ्रिप्स असतो, थ्रिप्समध्ये एक काळा थ्रिप्स आणि पिवळा थ्रिप्स आणि त्याचबरोबर लाल कोळी या दोन्ही किडीमुळे आपल्या मिरची पिकावर जो आपला चुरडा मुरडा किंवा बोकड्या त्यालाच आपण कोकडा हा रोग म्हणतो, हा रोग जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला याच्यावर दिसून येतो। तर याच्या कंट्रोलसाठी शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला 2 ते 3 उपाय सांगणार आहे। पहिलं म्हणजे आपल्याला जैविक उपाय, त्याच्यानंतर केमिकल उपाय आणि त्याच्यानंतर आर्टिफिशियल किंवा आपल्याला एखादा जुगाड करता येईल का त्याच्याबद्दल सांगणार आहे। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो याच्यावर जर जैविक उपाय सांगितला झाला तर जेव्हा अमावस्या असते प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला काय करायचं आपल्याला याच्यातून ड्रिपच्या माध्यमातून ही इथे ड्रिप असते समजा, ड्रिपच्या माध्यमातून कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचे आपल्याला बिव्हेरिया बॅसियाना, मेटारायझम, व्हर्टिसिलियम लॅकेनी किंवा हिट्रोहायबेट्रस इंडिका या जीवाणूंचा उपयोग करायचा आहे। हे जीवाणू काय करतात, जे आपले याचे कोश असतात, थ्रिप्सचे कोश असतात, म्हणजेच आपले जे फुलकिडीचे कोश असतात ते आपल्या मातीत असतात आणि मातीतूनच ते आपल्या फुलावर चढतात। शेतकरी काय गलती करतात की माती वाटे काहीच सोडत नाहीत, ड्रिप मातीला काहीच सोडत नाहीत, फक्त ते वरूनच याला फवारणी करतात। वरून फवारणी केल्यानंतर हे कंट्रोल होत नाही, कारण की त्याची सायकल जी ती जर आपल्याला ब्रेक करायची असेल तर माती वाटे आपल्याला हे जे जीवाणू सांगितलेले हे आपल्याला सोडायचे आहेत, हे त्याला रोगग्रस्त करून त्याला त्याची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती कमी करून त्याला मारण्याचं काम करतात। त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरा म्हणजे केमिकल उपाय। केमिकल उपायामध्ये आपण काय करू शकता, कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचं आपण जे ब्रोफ्लेनिलीड घटक असलेलं कीटकनाशक जसं की BASFचं एक्सपोनस येते किंवा PI कंपनीचं आपलं ब्रोफ्रिया येते, हे सुद्धा वापरू शकता किंवा गोदरेज कंपनीचं ग्रासिया या तिन्हीपैकी एक कीटकनाशक। त्याच्यानंतर सिंजेंटा कंपनीचं एक सिमोडिस म्हणून एक प्रोडक्ट येते ते सुद्धा वापरू शकता किंवा एक ताईची म्हणून प्रोडक्ट येते ते सुद्धा आपण वापरू शकता। आणि शेतकरी बांधवांनो हे झाले केमिकल उपाय टॉपचे 4 ते 5 सांगितलेले मी तुम्हाला कीटकनाशक। त्याच्यानंतर आपल्याला याच्यात देशी जुगाड काय करता येईल की याच्यात थ्रिप्स आली नाही पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो मिरची पिकावरचा जो थ्रिप्स असतो म्हणजे फुलकिडा असतो आणि लाल कोळी असते हे साधारण 1 मीटरपर्यंत म्हणजे मिरचीपासून साधारण एवढं जमिनीपासून 3.5 फुटापर्यंतच ते झेप घेऊ शकतात। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मिरची पिकाच्या अवताली भोवताली असं हे ड्रिप आपण बघू शकता, असं ड्रिप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्या भोवताली 2 आपल्याला मक्याचे जे तास आहेत ते लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बाहेरून आपल्याला जी नेट असते आपली हिरवी नेट आपल्याला लावून घ्यायची, जेणेकरून जे आपले थ्रिप्स वगैरे असतात त्याचे जे फुलकिडे असतात ते जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्यावर अटॅक करणार नाहीत, कारण की ते 1 मीटरपर्यंत उडतात आणि जी मक्का असते ती कमीत कमी 2 मीटर म्हणजे 7 ते 8 फुटापर्यंत तिची हाईट जाते। याच्यापासून आपल्याला आपल्या मिरची पिकाला वाचवता येईल। त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो लागवड झाल्याच आपल्याला काय करायचं आहे, एकरी जवळपास आपल्याला 80 चिकट सापळे म्हणजे गुंठ्याला 2 चिकट सापळे लावायचे आहेत। त्याच्यात पिवळा आणि आपण निळा असे 2 प्रकारचे चिकट सापळे वापरू शकता। आणि सुरुवातीच्या जे मिरची लागवड झाल्या सुरुवातीला 15 दिवसानंतर काय करायचं आहे, याच्यात आपल्याला एका एकरासाठी 7 ते 8 आपल्याला लाईट ट्रॅप जे असतात ज्याच्यात की आपण लाईट लावतो हे साधारण 8 ते 15 दिवस आपल्याला लावून घ्यायचे, जेणेकरून याच्यावर जे येणारे थ्रिप्स आहेत, थ्रिप्सचे जे फुलकडे आहेत ते रातच्यानं जे पिवळा लाईट असतो त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर ते आपला जो लाईट ट्रॅप असतो त्याच्यातल्या पाण्यात अडकून ते तिथेच मरण पावतात। तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपण आपल्या मिरची पिकावर येणारा जो थ्रिप्स आहे आणि लाल कोळी या दोन्हीवर जास्तीत जास्त कंट्रोल मिळवू शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।